सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। जसे की आपल्याला माहित आहे की आता दिवाळी संपलेली आहे आणि आपल्याला 2026 या नवीन वर्षाची चाहूल लागली आहे। 2025 हे वर्ष आता संपत आलेले असून जे नवीन वर्ष आहे त्याची आपल्याला उत्सुकता लागलेली आहे। आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर। हो श्रोते हो, श्री महालक्ष्मी कॅलेंडर हे आपल्याकडे आलेले असून आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जून महिन्याची सविस्तर माहिती सांगणार आहे। या आधीचे 4-5 महिन्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बनवून झालेले आहेत। जर आपण ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जून महिन्यातील सणवाराविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे। 1 जून ची जी सुरुवात आहे ती सोमवारी होत असून या दिवशी आहे जागतिक पालक दिन। त्यानंतर आपण पाहू शकताय जून महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 3 तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली असून चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:15 वाजताच्या जवळपास असणार आहे। त्यानंतर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून शुक्रवारच्या दिवशी साजरा केला जाईल। तसेच 6 जूनला किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात देखील साजरा केला जाणार आहे। आपण जर शिवभक्त असताल तर कमेंट्समध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका। हा जो दिवस असणार आहे हा शनिवारचा दिवस असणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर 10 जूनला जागतिक दृष्टिदान दिन असणार आहे बुधवारच्या दिवशी। तसेच जून महिन्यातील जी पहिली एकादशी आहे कमला एकादशी ही गुरुवारी 11 जूनला आलेली असून 14 तारखेला दर्श अमावस्या आहे। 15 जूनला सोमवारच्या दिवशी सोमवती अमावस्या असणार आहे। जागतिक मल्लखांब दिन देखील या दिवशी साजरा केला जाईल। त्यानंतर राजमाता जिजाऊ स्मृती दिन, महाराणा प्रताप जयंती ही 17 जूनला बुधवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे। त्यानंतर 18 जूनला गुरुवारच्या दिवशी राणी लक्ष्मीबाई यांचे पुण्यदिन असणार आहे झाशी येथे। त्यानंतर आपण पाहू शकताय 21 तारखेला जागतिक योग दिन असणार आहे रविवारच्या दिवशी। त्यानंतर 25 तारखेला आलेली आहे जून महिन्यातील दुसरी एकादशी निर्जला एकादशी। ही जी निर्जला एकादशी आहे ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर 26 जूनला शुक्रवारच्या दिवशी राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती असणार आहे। मोहरम देखील या दिवशी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी। त्यानंतर 27 तारखेला शिवराज्याभिषेक दिन असणार आहे तिथीनुसार शनिवारच्या दिवशी। 29 तारखेला आहे जून महिन्यातील सर्वात मोठा सण वटपौर्णिमा। हो श्रोते हो, वटपौर्णिमा जो सण आहे तो 29 जूनला सोमवारच्या दिवशी आलेला आहे। आणि जून महिन्यात दुसरे काही सण मोठे नाही आहेत, वटपौर्णिमा सोडली तर दुसरे काही सण नसणार आहेत। 2 ज्या एकादशी आहेत त्या तुम्हाला मी जसे सांगितले 11 तारीख आणि 25 तारखेला ह्या एकादशी असून दोनही एकादशी गुरुवारच्याच दिवशी आलेले आहेत। प्रत्येक महिन्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनलेले आहेत। 5 महिन्यांचे व्हिडिओज चॅनलवर आलेले आहेत। जून नंतरचा जो महिना आहे जुलै त्याचा देखील व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे। आणि जे जे श्रोते चॅनलवर नवीन आहेत त्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 12 महिन्यांचे 12 सेपरेट व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आपल्या चॅनलवर राशी भविष्याचे देखील व्हिडिओज येणार आहेत। प्रत्येक सणवाराचे देखील सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवर बनणार आहेत। त्यामुळे जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच बेल नोटिफिकेशन देखील ऑन करा जेणेकरून जे व्हिडिओज आहेत ते सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। तर भेटूया लवकरच जुलै या महिन्याची माहिती घेऊन। धन्यवाद।